आज आपल्या देशातील लाखो तरुण एका साध्या रोजगारासाठी दारोदार भटकताना दिसतात। आपली संपूर्ण व्यवस्था मात्र त्यांच्या याच मजबुरीचा आणि आशेचा नफा कमवण्यासाठी वापर करत आहे का? वर्षानुवर्षे निघणाऱ्या परीक्षा, कोट्यवधी रुपयांची फॉर्म फी आणि त्यानंतरची अंतहीन प्रतीक्षा ही केवळ प्रशासकीय दिरंगाई आहे की यामागे बेरोजगारीची क्रूर अर्थव्यवस्था चालवली जात आहे? याच होप टॅक्स आणि सरकारी भरतीच्या भीषण कटू सत्यावर दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक, लोकनायक, शेतकरी नेते आणि निडर पत्रकार प्रकाश पोहरे यांनी अत्यंत परखड आणि विचार करायला लावणारे विचार मांडले आहेत। काय आहे हे भरती प्रक्रियेचे भीषण वास्तव, पाहूयात सविस्तर। दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी मांडलेल्या विचारांनुसार उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण सेवा निवड मंडळाच्या 3539 पदांसाठी तब्बल 8,60,000 युवकांनी अर्ज केले होते। या एका परीक्षेच्या फॉर्म फी पोटी सुमारे 60 कोटी रुपये वसूल करण्यात आले असून आज 4 वर्षे उलटूनही ही भरती प्रक्रिया अंतहीन प्रतीक्षेत अडकली आहे। हा केवळ काही आकडे किंवा तथ्यांचा दस्तऐवज नसून त्या माध्यमातून एका नियोजित आणि क्रूर अर्थव्यवस्थेचा चेहरा समोर येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। जिथे बेरोजगारी ही समस्या न राहता नफा कमवण्याचे सर्वात सुरक्षित साधन बनली आहे। वर्ष 2022 मध्ये जेव्हा या तरुणांनी अर्ज केले तेव्हा त्यांनी केवळ कागदाचा तुकडा जमा केला नव्हता, तर आपल्या वृद्ध आई वडिलांच्या शेवटच्या आशा आणि स्वतःच्या रात्रींची झोप गहाण ठेवली होती। आज 4 वर्षांनंतर ही प्रतीक्षा अशा नासूरमध्ये बदलली आहे ज्यावर उपचार करण्याची इच्छाशक्तीच या व्यवस्थेकडेच राहिली नाहीये। प्रकाश पोहरे पुढे असे नमूद करतात की सरकारी भरतीत होणारा हा वर्षानुवर्षांचा विलंब केवळ लाल फितीचा कारभार नसून तरुणांच्या मानसिकतेला खच्ची करण्याचे एक हत्यार बनलंय। जेव्हा 23 वर्षांचा उत्साही तरुण एका छोट्या खोलीत बसून 27 वर्षांचा होतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास हळूहळू संपत जातो। शेवटी पूर्णपणे थकून भागून तो आपले अस्तित्व टिकवण्यासाठी 4,000 रुपयांची ट्यूशन किंवा 10,000 रुपयांची डिलिव्हरी बॉयची नोकरी हीच आपली नियती मानू लागतो आणि सत्तेला प्रश्न विचारण्याची ताकद गमावून बसतो। परीक्षा फॉर्मच्या नावाने घेतली जाणारी फी म्हणजे तरुणांच्या आशांवर लावलेला होप टॅक्स असून त्याशिवाय झेरॉक्स, सायबर कॅफे, स्पीड पोस्ट आणि प्रवासाचा छुपा खर्च जोडल्यास हा आकडा अब्जावधी रुपयांपर्यंत पोहोचतो। बँक खात्यात पडून असणाऱ्या या कोट्यवधी रुपयांच्या व्याजाचे काय होते असा रोखठोक सवाल विचारत त्यांनी याला जगातील एकमेव असे बिझनेस मॉडेल म्हटलंय, जिथे गरीब ग्राहक कर्ज काढून आधी पैसे भरतो, वर्षानुवर्षे प्रतीक्षा करतो आणि शेवटी ग्राहक न्यायालयातही दाद मागू शकत नाही। बेरोजगारीच्या मूळ कारणांवर उपाय करण्याऐवजी व्यवस्था केवळ तात्पुरत्या हेडलाईन मॅनेजमेंटचा आधार घेत असल्याचे प्रकाश पोहरे सांगतात। अलीकडच्या अर्थसंकल्पातील इंटर्नशिप योजनेचे उदाहरण देत त्यांनी विचारलंय की देशातील आघाडीच्या कंपन्यांकडे लाखो तरुणांना प्रत्यक्ष काम शिकवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ खरोखरच उपलब्ध आहे का? ही केवळ रोजगार निर्मिती नसून केवळ न्यूज सायकल मॅनेजमेंट असल्याचा आरोप त्यांनी केलाय। ज्या वयात युवकांनी लग्न, कुटुंब आणि भविष्याचा विचार करायला हवा त्या वयात तो बेरोजगारीच्या अपराधीपणाखाली दबून जात आहे। वयाच्या 28 ते 30व्या वर्षी ही आई वडिलांच्या औषधांचा खर्च उचलण्याऐवजी त्यांच्याकडूनच पैसे मागण्यास मजबूर होणारा तरुण संपूर्ण पिढीला कौटुंबिक आणि सामाजिक दृष्ट्या अपंग बनवणाऱ्या या व्यवस्थेचा बळी ठरत आहे। राज्याच्या अर्थसंकल्पीय प्राधान्यक्रमावर बोट ठेवताना प्रकाश पोहरे यांनी निदर्शनास आणून दिलंय की प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या भरत्या वर्षानुवर्षे थंड्या बस्त्यात पडून राहतात, मात्र पोलीस दलातील भरत्या वेगाने पूर्ण केल्या जातात। विचार करणारे आणि हक्कांबद्दल जागरूक असणारे नागरिक घडवणे हे शिक्षकांचे काम असते, तर पोलीस दलाचा वापर व्यवस्था नियंत्रित ठेवण्यासाठी केला जातो। हताश तरुण जेव्हा हक्कासाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याला समजावण्यासाठी विचारांची गरज असते की लाठ्यांची, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। त्यामुळे युवकांनी आता परीक्षा कधी होणार हा प्रश्न विचारणे थांबवून फॉर्म फीच्या वसूल केलेल्या कोट्यवधी रुपयांवर मिळणारे व्याज कोणत्या निधीत जमा झाले असा सवाल विचारण्याचे आवाहन प्रकाश पोहरे यांनी केलंय। प्रश्न विचारणारा तरुण व्यवस्थेसाठी सर्वात मोठा धोका असतो आणि प्रश्न विचारणे विसरलेला तरुण हा व्यवस्थेसाठी सोपा ग्राहक असतो। त्यामुळे तरुणांनी आपल्या मनातील संताप आणि स्वाभिमान जिवंत ठेवून योग्य प्रश्न विचारले पाहिजेत असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिलाय। दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक आणि लोकनेते प्रकाश पोहरे यांनी मांडलेले हे विचार केवळ एका परीक्षेपुरते मर्यादित नाहीत, ते आज देशातील प्रत्येक सुशिक्षित बेरोजगार तरुणाच्या मनातील वास्तव मांडणारे आहेत। जर आपण केवळ फॉर्म भरणारे ग्राहक किंवा निवडणुकीपुरती मतपेढी बनून राहिलो
तर ही व्यवस्था अशीच आपल्या भविष्याची वाट लावत राहील. आता वेळ आली आहे शांत बसण्याऐवजी आपल्या आशेवर लादल्या जाणाऱ्या या होप टॅक्स बद्दल आणि आपल्या हक्कांबद्दल योग्य प्रश्न विचारण्याची. तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. नमस्कार.